गणू, दादा, तुला पाहता क्षणी त्याच्या मुखावर कसं हास्य खुललं बघ. कधी तुमचा हरिपाठ कानी पडला ना की आवाजाच्या दिशेने धाव घेत, मग घटिका ना घटिका सरत असतात. हरिपाठाच्या लयीत दंग होऊन जात, कशाचंच भान राहत नाही, अगदी भुकेचं सुद्धा. मग म्हणशील माझ्या सवे हरिपाठ? अहो, असं जर घडलं ना तर तो दिवस ह्याच्यासाठी भाग्याचा आणि माझ्यासाठी अपार आनंदाचा असेल. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हा बोलू शकत नाही. पण तुला माझ्या सवे हरिपाठ म्हणायची मनापासून इच्छा आहे ना? अहो, इच्छा असली तरी सत्य परिस्थिती बदलणं शक्य नाही ना. पण यात अशक्य तरी काय? मनापासून इच्छा असली की परिस्थिती बदलण्याचं बळ येतच. आपला हा देह, आपला हा जन्म, हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. आणि प्रयत्न करत राहणं ही त्या विधात्याने दिलेली संधी. बाळा, तू प्रयत्न करत राहा, तो हरी तुझी साथ नक्की देईल. चल बस. म्हण माझ्या सवे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेणे मुक्तिचारी साधी येल्या, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे. द्वारकेचा राणा पांडवा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. बोला पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर, आपण खरंच दैवी आहात. तुम्ही माझ्या लेकराला जणू जीवनदानच दिलं. माझ्यामुळे नाही, त्याच्या इच्छाशक्तीमुळे आणि प्रयत्नांमुळे त्यानेच जीवनदान मिळवलंय.
अहो समध्या वैद्यांना दाखवून झालं होतं. समध्यांनी हेच सांगितलं की ह्या जन्मात तरी त्याची वाचा फुटणार नाही. पण तुम्ही खरंच दिव्य दाखवलं. नाही, हे दिव्य नाही. ही या पांडुरंगाची, या सृष्टीची लेकरांवरची कृपा आहे. राजाराम काका, आपल्यावर अन्याय करणाऱ्याचा सूड घेऊन आपली वेदना कधीच दूर होत नाही. अन्यायाचा सूड घेण्यापेक्षा आंतरिक शक्ती अधिक महत्वाची. आपली आंतरिक शक्ती जर नकारात्मक दिशेने उपयोगात आणली तर तिचं रूपांतर सूडबुद्धीत होतं. परंतु हीच आंतरिक शक्ती जर सकारात्मक दिशेने उपयोगात आणली तर आपल्यावरचे अन्याय, संकट आणि अज्ञान दूर होऊ शकतं. नाना दादा, बाळा, या हरिचरणी नतमस्तक हो. तुझ्या इच्छाशक्तीने, प्रयत्नांनी आणि त्या हरीच्या शब्दांनी, कृपेने आणि नामस्मरणानेच तुझी वाचा परत आली आहे. अरे वा, आता कोण बरं होणार आहे लवकर लवकर? हा, भानू जाऊन औषध आणलंय. हा, आता कोण लवकरात लवकर बरं होणार आहे ही गुटी प्यायल्यावर? हा, घ्या. हो का, कुठं चाललाय? अगं तुझ्यासाठी ताट वाढून घेतो. दिसभर लेकरापाशी बसली असती. आणि तुमचं काही वेगळं चाललंय? सकाळ धरणं निस्ती धावपळ चालली आहे तुमची. पोटात पडलेला खड्डा तुम्हाला कळत नसल हो. मला जाणवतं की. अगं आपल्या लेकरावर उपचार झालं, त्या जाणीवेनंच पोट भरलंय माझं सोड. म्या तुला वाढून देतो. 2 घास खा बरं तू. आणि वाढणार ते काय? दोन चार भाकरी रांधाया जी बाजरी होती ती मूल म्हणून दिली ना. आता घरात रीती भांडी आणि अर्धा माठ पाणी आहे. राजाराम काकांच्या लेकराची वाणी परत आली. प्रामाणिक प्रयत्न आणि निरपेक्ष श्रद्धा कधीच निराश करत नाहीत. पण दशरथ शास्त्रींच्या स्वार्थी वृत्तीचं काय करशील दादा? स्वतःच्या लेकराला त्यांनी वेडं ठरवलंच, शिवाय तुलाही दूषणं दिली. आपण लोकांसाठी कितीही चांगलं करावं आणि त्यांनी आपल्याला दूषणं द्यावी, हेच पाहत आलोय आपण लहानपणापासून. काळ पुढे सरकतोय रे, पण परिस्थिती मात्र पालटत नाहीये. परिस्थिती पालटण्यासाठी ठराविक काळ जावा लागतोच ना. हो, पण राहून राहून मला एकच प्रश्न पडतो, एखादा माणूस इतका स्वार्थी आणि इतका दांभिक कसा असू शकतो, तेही स्वतःच्या लेकरा बाबतीत? अज्ञानाच्या अंधकारात विवेकाची साथ सहजासहजी कशी लाभेल? चाचपडत धडपडत प्रत्येकाला येणाऱ्या अनुभवातून शिकण्यासाठी काही काळ जावाच लागतो आणि तो द्यायलाच हवा ना. पण दादा, तोपर्यंत कितीतरी जीव वेदनेने होरपळून जाताना पाहणं मला असह्य होतंय. मुक्ते, प्रत्येकाची स्वतःची अशी एक परीक्षा असते. आपला ही परीक्षेचाच काळ आहे असं समज. पण नेमकं काय शिकवू पाहते ही परीक्षा?
ही परीक्षा क्षमा करायला शिकवते मुक्ती. विचारांच्या समृद्धीचा मार्ग हा क्षमेतूनच जातो. समाजाला केवळ व्याधी झालीये असं म्हणून कसं चालेल? ती व्याधी बरी करायला हवी ना. आणि भुताटकी नावाची अंधश्रद्धेची कीड लोकांच्या मनातून दूर व्हायला हवी. पण दादा, हे साध्य कसं करायचं? आपल्या वाणीतून आणि आपल्या वर्तनातून. आपली वाणी आणि वर्तन इतकं निर्मळ असावं की त्यातून परिवर्तनाचा आरंभ व्हावा आणि खलांचा नाही, खल प्रवृत्तीचा नाश व्हायला हवा. आणि मुक्ते, हा दिवस येईल, लवकरच येईल. होय रे. असं बायको समोर कोणी हात जोडतं का? अगं, हे हात तुला नाही जोडलं, हे तुझ्यातल्या आईसाठी हात जोडल्यात. बाळा, तुझ्या या बाला क्षमा कर. क्षमा कर बाळा. क्षमा नका करू. मोठा झालास की शिक्षा कर. तुझा बा कष्ट कराया कमी पडला, घरी अन्नाचं दाणं नाही आणू शकला. माझ्या लेकराची आई उपाशी पोटी निसतीया. ह्या समध्या गोष्टींची शिक्षा कर बाळा. शिक्षा कर. शिक्षा कर. तो नाही शिक्षा देणार हो तुम्हाला. त्या लेकराला आत्ता हुंगत नसलं ना तरी त्याच्या बाची होणारी तगमग आणि त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सगळ्याची जाणीव आहे हो त्याला. तवा तुम्ही डोळं पुसा बघू आधी. हा, आमच्या बाच्या डोळ्यात असं पाणी आलेलं आमच्याच्यानं पाहणार नाही. आणि तुम्हाला काय वाटलं? हा, आपण दोघं असं रित्या पोटी झोपणार असं वाटलं होय? हा, अगं, घरात अन्नाचा कण आहे. तू काय म्हणते? वाडगावर खीर आहे की. तांबा घ्या. काय सोय रे? हा काही खीर आहे का? पाणी आहे ग. आपण खीर म्हणून खाऊ. चव घ्या आणि सांगा कशी झाली ते. तुझ्या हाताची चव साऱ्या जगात कोणाच्या हाताला नाही बघ सोय रे. तुम्हाला आवडली ना? व मग झालं. आता तू घे. अहो नग घे तू. अगं, आपल्याला इटाळ नसतो या.
कुठलाही संघर्ष हा आयुष्यभरासाठी नसतो. या जगात आरंभापेक्षाही शाश्वत असतो तो अंत. पण दादा, कधी कधी अंतापर्यंत पोचता पोचता मनाच्या संयमाचाच अंत होतो. तीच तर मनुष्य जन्माची गंमत आहे. आणि म्हणूनच आयुष्य जगणं ही एक कला आहे. कोणत्याही प्रसंगातून, संकटातून आणि अनुभवातून विचारांना आकार देत जगतो तो खरा कलाकार. आणि कोणतीही सुंदर कलाकृती घडते ती परीक्षेतूनच. आणि कठीण काळात सकारात्मकता जागृत ठेवणं हा खरा माणूस धर्म. लेकरू लवकर बरं व्हावं म्हणून म्या आणि सोयरीनं लई प्रयत्न केलं, पण ते बरं झालं ते तुझ्या कृपेनं. म्या जाणतो, पण तुझ्यासाठी पंथीभर त्याल देखील म्या आणू शकलो नाही. माझ्या लेकरासाठी, माझ्या सोयरीसाठी म्या काय भी करू शकलो नाही. ह्याच विचारानं मन असंही होतंय बघ विठुराया. समाजाचा रोष म्या जाणतो, म्या सहन करीन, पण त्याची झळ माझ्या लेकराला, माझ्या सोयरीला बी भोगावी लागते. यार आज त्या वैदुबुवानं माझ्या लेकराला वाचिवलं खरं, पण त्यांना बी तेच वाटत होतं माझ्या लेकराला उपचार घ्यायचा कंचा बी अधिकार नाही. दरवेळी लहान सहान गोष्टींसाठी मला स्वतःला सिद्ध करावं लागेल का रे विठुराया? मग माणुसकी, माणूस धर्म या शब्दांचा अर्थ तरी काय राहिला? माझं आयुष्य खडतर गेलं, पण माझ्या लेकराला बी ह्योच संघर्ष करावा लागेल का? ह्योच संघर्ष करावा लागेल. हो दादा, गुळ घ्या. त्यांना पण दे. हो दादा, या इकडे, इकडे या, गुळ घ्या. हो दादा, तुम्ही पण या, गुळ घ्या, गुळ घ्या. हो दादा, या या या. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. ये बा, त्याला दे, त्यांना दे. पिलाजी काकांना दे. पिलाजी काका, गुळ घ्या. हा, देतो. यांना पण दे, यांना पण दे. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. का? कारण माझी वाणी परत आली आहे. ही सारी ज्ञानेश्वरांची किमया. त्यांचा परिस्पर्श माझ्या लेकराला झाला आणि त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. काय झालं? अशी कशी अवचित एका रात्रीत वाणी आली परत? हे नक्कीच भुताटके असणार. अहो काय बोलताय तुम्ही? ज्ञानेश्वरांसारख्या देव माणसानं केलेला उपकार नाकारायला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? थांब पिलाजी, थांब. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आज वितंडवाद नको. कसला आनंद सोहळा साजरा करताय? दशरथ भट, ज्ञानेश्वर म्हणाले ते खरंय. शासनापेक्षा क्षमेवर अधिक विश्वास ठेवायला हवा. आज आपण आपल्यातला वैरभाव विसरून जाऊ आणि एकत्रित आनंद साजरा करू. जा काकांना गुळ दे. ज्या गोष्टीचं भय वाटायला हवं त्याचा आनंद उत्सव कसला साजरा करतोयस मूढ बुद्धीच्या माणसा? घृणा वाटायला हवी तुला. त्या ज्ञानानं त्या भूताच्या विहिरीवरचं पाणी प्यायलं, त्याला भूतबाधा झाली, त्यामुळे तो असले भूताटकीचे प्रकार करू शकतोय. ते भूतच त्या ज्ञानाकडून सर्व काही करून घेतय. क्षणभराच्या आनंदासाठी आयुष्यभराचा दुःख पदरी पडेल. या साऱ्याची परिणिती एकच: विनाश, अनर्थ, अधप्पात. त्या ज्ञानाने स्वतःसारखीच या ग्रामातील प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला, लहान मुला मुलींना भूतबाधा करायला नाही लावली तर दशरथ भट नाव नाही लावणार मी.
सोपाना कुठे चाललायस? दादा, या दांभिक आणि कृतज्ञ माणसाला उत्तर दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.